नमस्कार प्रेक्षकांनो. सावले चिरणू सावले मालिकेमध्ये या ठिकाणी भयानक असे ट्विस्ट येताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल की सोहम पूर्णपणे कोलमडलेला असतो, अस्वस्थ झालेला असतो. या ताराची हळद असते आणि आता मी काय करू, तारने फोन करून सांगितलं सुद्धा असतं की या हळद लागण्याच्या आधी मी माझा जीव देईन. त्यामुळे तो अजूनच घाबरलेला असतो. त्यानंतर मात्र इथे तो सावलीला याविषयी सांगतो. त्याला काहीच कळत नाही काय करावं. तेव्हा सावली शब्द येते, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन, आपण सगळं नीट करूया. ताराचं लग्न कोणाशी होणार नाही, तुझ्याशी लावून देईल मी, असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि यानंतर इथे तो दिवस उजाडतो सुद्धा. तेव्हा या ठिकाणी सोहम, बबलू वगैरे सगळे असतात. तेव्हा मला काय कळत नाही, ताराशी लग्न झालं नाही तर मी जगू शकत नाही, काय करू काय कळना. तेव्हा असं वेड्यासारखं करू नको, असं बबलू त्याला बोलताना दिसतोय. मी वेड्यासारखं नाही बोलत आहे, खरंच ताराचं माझंच लग्न व्हायला पाहिजे. आणि सावलीने मला या ठिकाणी शब्द दिलाय आणि या ठिकाणी मला माहिती आहे तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी तो ती शब्द पाळणार आणि आता तिच्यावर सगळं अवलंबून आहे, असं बरंच या ठिकाणी सोहम बोलताना दिसतो. तेव्हा बबलू बोलतो, सावली तू शब्द दिला का त्याला? तेव्हा हो दिलाय. अरे पण मग काय प्लॅन आहे, तुला माहिती आहे का तू काय केलं? हे जर कळलं कोणाला तर किती प्रॉब्लेम होईल, समजतंय का नाही? तर मी शब्द दिला तर दिला. आता या सोहमच्या जीवाचा आणि त्याच्या प्रेमाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला काहीतरी करायलाच हवं, असं या ठिकाणी ही सावली सगळ्यांना, स्पेशली बबलूला बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु या ठिकाणी मग जेव्हा बबलू बोलतो की ओके ठीक आहे, काय हरकत नाही, आपण हा प्लॅन करायचा ठरतोय, मग या ठिकाणी तुझ्याकडे काय प्लॅन आहे, आपण काय करायचंय? तेव्हा माझ्याकडे प्लॅन नाही आहे, असं ती बोलताना दिसतो. म्हणजे प्लॅन नाही काय नाही, मग करायचं तर काय, असं मग सोहमान ते बोलताना दिसत. माझ्याकडे सध्या तर काय प्लॅन नाही, पण एक असा माणूस आहे जो आपली मदत करेल आणि प्लॅन करू शकतो आणि आपली मदत करू शकतो, असं ते बोलताना दिसते इकडे. यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की खूप भयानक असे ट्विस्ट यात दिसतं. दुसरीकडे येते ताराची सगळी या ठिकाणी हळदीची तयारी आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला सुरू होताना दिसतात आणि त्याच्यानुसार खूप तयारी सुद्धा करते. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना त्या मुलाकडची मंडळी तिकडे येत असताना आणि तो बाप भडकतो. हे सगळं काय चाललंय, एवढं मानच्या शिवाय हे सगळं तयारी केली, आम्हाला तर सांगायचं, आम्ही सुद्धा आलो असतो. तुम्ही जे काही केलं ना ते बिलकुल चुकीचं केलं, असं सुद्धा या ठिकाणी तो बोलतो. अहो तुम्ही असं काय बोलतायत, हळद कोणाची? माझ्या पोरीची, तुमच्या पोराची आहे ना, त्यामुळे तुमच्या पोराशिवाय हळद कधी होणार आहे का, पूर्ण तरी होऊ शकते का, असं भैरवी बोलताना या ठिकाणी दिसते. असं आहे का? अहो पण आम्हालाही सांगायचं ना, आम्ही पण तुम्हाला हातभार लावला असता कामामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. नाही असं काही नाही. तेव्हा ते पोरगं या ठिकाणी काहीतरी बोलतोय आणि तिला बोलतो, आता तुम्ही माझे नुसता सासूबाई नाही, आईबाई पण झाल्या, असं तसं बरंच बोलबच्चन टाकताना दिसतंय. आणि इथे वातावरण गोष्टी इथे होताना दिसत. यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की ही सावली या सोहमला आणि बबलूला इथे जगन्नाथच्या घरी घेऊन जाताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु या आश्विनी काही गोष्टी या ठिकाणी इथे ऐकलेल्या असतात आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे ती लगेच या आपल्या ऐश्वर्या या गोष्टीची भनक या ठिकाणी सांगते. सगळ्या गोष्टी सांगा येते की मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तुम्ही इकडं तिकडं हे कंपनी सारंगची जे आहे तेलोतमाची ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते, यासाठी सगळ्या गोष्टी करतात. परंतु घरात गोष्टी काय चालल्यात ते जाणून घेण्याची तुम्हाला गरज वाटत नाही. तेव्हा ती बोलते, घरात असं काही जास्त घडलंच नाही की मला जाणून घेण्याची गरज आहे. तेव्हा ही सांगते की आज ताराची हळद तुम्हाला माहिती असेल आणि सकाळपासून सावलेलं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे, मला हे सांग, मला खूप गरजेचं वाटलं म्हणून मी सांगितलं, असं लक्ष्मी बोलते दिसते. या सगळ्या गोष्टींचा मग ऐश्वर्या विचार करताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे. यानंतर मग दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की त्या घरी आल्यानंतर ही सावली जगन्नाथला सगळ्या गोष्टी सांगते, जे काय घडलंय सगळं असं असं झालंय. तेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी ऐकून खूप मोठा धक्का बसताना दिसतोय. जेव्हा हा जगन्नाथ बोलतो, काय या ताराचं लग्न त्या नालायक पोराशी करतायत, खरंच मला विश्वास बसत नाही. सोहम एवढं चांगलं आहे, काय त्याच्या कमी आहे? आणि तिलोत्तमाची आणि भैरवीची चांगली खूप मैत्री सुद्धा आहे, त्यामुळे ते लग्नाला कशी काय नकार देऊ शकते, असं सुद्धा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते. तेव्हा सोहम बोलतो, हो पण
तिने नकार दिलाय स्पष्टपणे आणि आमची भांडणं पण झाली आहे आईची, हे सगळं परत सांगताना दिसतोय. तेव्हा तो बोलतो, हे सगळं त्या भैरवी करते म्हटल्यावर या ठिकाणी तिचं या मागे काही ना काही हेतू आहे, ती परजीवी आहे. तेव्हा सोहमला कळत नाही हे नक्की काय बोलतायत. परजीवी म्हणजे काय, तुम्हाला नक्की म्हणायचं काय, असं सोहम बोलताना या जगन्नाथला दिसतोय. तेव्हा सावली थोडीशी खुणावताना सुद्धा या ठिकाणी इथं आपल्याला दिसते. परजीवी म्हणजे दुसऱ्यांच्या जीवावर जागणारी. म्हणजे आता ती पोरीच्या जीवावर जगते, पण तिने हा निर्णय काय घेतला, त्याचा मूळ उद्देश हेतू आपल्याला शोधून काढायला हवा, असं सुद्धा तो बोलताना दिसत होता. तेव्हा सोहम बोलतो, त्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही ना. तेव्हा एक मिनिट थांबा बोलून ती सावलीच्या कडे जातो तो आणि बोलतो, तू हे सगळं काय करते तुला कळतंय का? स्वतःच्या या ठिकाणी रस्त्यामध्ये तू काटे पेरते, या सगळ्याच्या गोष्टी आहे ना? तेव्हा बोलते, नाही, मी आता सोहम भाऊजींना शब्द दिलाय आणि त्यांना एकदा शब्द दिलाय की मला पूर्ण करायचे. तेव्हा मी जगन्नाथची बायको बोलते की एकदा सावलीने शब्द दिला ना, तर ती पाळण्यासाठी ते काय करते आम्हाला चांगलंच माहिती आहे, काळजी करू नको, आपण बघूया. तेव्हा तो काय करायचं याचा प्लॅन सगळ्या गोष्टी समजून सांगताना सगळ्यांना आपल्याला दिसतोय. पण या ठिकाणी ताराला गायब करायचं, तिथं जर काही गडबड झाली तर आपण प्लॅन बी करूया, असं बोलताना दिसतोय. तेव्हा बबलू बोलतो, कोणी पकडलं तर त्याचीच तर आपल्याला काळजी घ्यायची, असं बोलताना या ठिकाणी जगन्नाथ आपल्याला दिसतोय आणि हे सगळं मिळते ताराच्या घरी निघताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सगळ्या प्लॅननुसार ही जोगतीनबाई इथे या ताराची जिथे हळद असते तिथं आलेली असते आणि जागरण गोंधळ ते घालतात, गाणं ते गातात, त्या टाईपच या ठिकाणी जोगतीन प्रवेश करताना या ठिकाणी दिसते. तोंडावर तिच्या या ठिकाणी आपल्याला पदर दिसतोय आणि ती अचानक आल्याने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण तिला कोणीच बोलवलेलं नसतं. तेव्हा, बाई तुम्ही कोण, तुम्ही इथे अचानक कशा काय आला? तेव्हा या ठिकाणी तो बोलतो, ती सावली बोलते, दिसते, तुम्ही कोण म्हणजे मी जोगती नाही, मला जिथं जाण्याची गरज वाटते तिथे मी जाणारच, मी तुमच्या पोरापोरीचं इथे हळद आहे, लग्न होणार आहे, त्यांना मी आशीर्वाद द्यायला आले, असं बोलताना दिसत. तेव्हा तो पोरं बोलतो, वा, म्हणजे यांना पण कळलं आमच्या दोघांचं लग्न आहे आणि देवानेच आमची जोडी बनवली. ती खुश होताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते आणि मग बरीच बडबड या ठिकाणी होताना दिसते. ती परत काही सांगताना दिसते आणि भैरवी सुद्धा येताना दिसते. तेव्हा ती थोडीशी घाबरते, पण तोंडावर तिने पदर घेतला असतो आणि मग ती बोलते, काय आहे, तुम्ही कसे काय? मग ती सांगते, तुम्हाला आशीर्वाद पोरांना वगैरे द्यायला आले, परंतु हा पाकतो म्हणजे हा मुलगा या ठिकाणी इथे आहे, परंतु मुलगी मात्र इथे दिसत नाहीये, जिची हळद आहे. आशीर्वाद दोघांनाही देणं गरजेचं आहे, असं सुद्धा बरंच बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते. आणि हा पोरगा प्रचंड खुश झालेला असतो आणि भैरवला बिलकुल शंका आलेली नसते आणि ती पण या गोष्टी थोडी मारत असल्याने, तुम्ही काय ताराला म्हणजेच माझ्या पोरीला शोधताय का? हो, आशीर्वाद दोघांना द्यायला लागेल ना, दोघांचं लग्न आहे ना, मग ती पण असायला हवी, असं ती बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते. आणि बऱ्याच गोष्टी इथे ती या सगळ्या गोंधळादरम्यान सांगताना आपल्याला दिसते, ज्याचं या ठिकाणी व्यक्ती आहे जी आहे ती त्याला मिळणारच, प्रेम ज्याचं आहे ते मिळणारच. कोणी किती अडकाठी आणण्याचा प्रयत्न जर केलाय तर कोणीही काही करू शकणार नाही, असं बरंच ती या ठिकाणी इनडायरेक्टली सांगण्याचा या ठिकाणी गोंधळाच्या माध्यमातून प्रयत्न सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला इथे उद्देशून करताना या ठिकाणी सगळं आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर पुढे या ठिकाणी पाहायला मिळेल की थोड्या वेळाने या ठिकाणी तारा येताना सुद्धा इथे आपल्याला दिसते आणि तारा आल्यानंतर मग ही तारा त्याच्याशी जरा वेगळ्या भाषेत बोलते आणि थोडासा पदर बाजूला घेते आणि मग ताराला कळतं की या ठिकाणी ही सावली आहे, तिच्या चेहऱ्यावर या ठिकाणी आनंदाने स्माईल येताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसते. आणि हे सगळं या ठिकाणी होत असताना गोंधळात ती डायरेक्ट जिथं होम चालू असतो तिथं डायरेक्ट काहीतरी टाकते आणि अक्षरशः सगळीकडे या ठिकाणी प्रचंड धूर सुद्धा होत आहे दिसतोय. आणि जसा धूर होतो तसा पूर्णपणे या ठिकाणी धूर झाल्यानंतर आसपासचं कोणाला या ठिकाणी काहीच दिसत नसल्याने तुम्हाला पाहायला मिळेल की याच संधीचा फायदा घेऊन बबलू त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसतोय आणि ताराला सगळ्यांच्या तावडीतून बाहेर निघून जाताना दिसतोय. सावली पण त्याच्यासोबत या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतंय. बाहेर जगन्नाथची वगैरे गाडीत ऑलरेडी थांबलेलीच असते, लगेच ते गाडीत बसून तिथून होताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे
दूर जातो तिथे आसपास बघतात तर या ठिकाणी तारा कुठेच भेटत नाही. भैरवी बघतो तर कुठेच भेटत नाही. परंतु याला मुलाच्या बापाला वाटतं की हे सगळं हिचं या ठिकाणी कारस्थान आहे. तेव्हा ती बोलते, माझं जर हे सगळं कारण असतं तर मी कशाला तुमच्या लग्नाला तयार झाले असते. मी स्वतः तयार झाले आणि मला माहिती आहे जर माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी लावलं नाही तर तुम्ही काय करू शकता ना हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा ते बोलतं, मी तुमच्या पोराला काही करून कुठेही शोधणार आणि जर नाही शोधलं तर तुम्हाला खूप महागात पडेल अशी धमकी देऊन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हा माणूस तिथून निघून जाताना आपल्याला दिसतोय. भैरवी मात्र खूप टेन्शनमध्ये येते. तारा, हे तू काय केलं? हे सगळं चुकीचं केलं आता. याचे खूप गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं सुद्धा या ठिकाणी ती इथे बोलताना दिसते आणि खूप टेन्शनमध्ये सुद्धा येताना या ठिकाणी इथे आपल्याला ती दिसत आहे. त्याच्यामुळे आता पाहू सावलीची जणू सावली मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट जर पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिका लवर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता.